तर ओबीसी मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठा मुली त्यांच्या घरामध्ये घुसतात असं आक्षेपार्ह वक्तव्य नवनाथ वाघमारेंनी केलं। नवनाथ वाघमारेला दिसेल तिथे ठोकणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक चंद्रकांत भोसले यांनी दिलाय। मराठा समाजातल्या महिलांबद्दल ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंनी आक्षेपार्ह भाषा वापरली आहे। ओबीसींच्या मंत्र्यांची गोंडस मुलं आणि पैसा पाहून मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसतात असं वक्तव्य नवनाथ वाघमारे यांनी केलंय। यावर नवनाथ वाघमारेला दिसेल तिथे ठोकणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चा समन्वयक चंद्रकांत भोसले यांनी दिलाय। काल स्वतः बावनकुळे साहेबांनी सांगितले माझी सून मराठा आहे, माझी बायको कुणबी आहे, त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील आणि बावनकुळे साहेबांचे एकट्याच नाही अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत। म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्यात। नवनाथ वाघमारे हरामखोरा, तुझी एवढी हिंमत झाली, आज तू आमच्या माता भगिनी आया बहिणींवर घसरलास, नाही ते शब्द वापरलेस, त्याबद्दल तुला आता सुट्टी नाही। माझी सगळी पोरं मी कामाला लावलेली आहेत, माझी सर्व यंत्रणा कामाला लावलेली आहेत, तू मुंबईत जिकडे दिसतील ना तिथे तुला ठोकणार। नवनाथ वाघमारे यांच्यावर आता जालन्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। सुवर्णा राऊत यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवन्या चिलटमारे याने मराठा समाजाच्या मुलीबद्दल अतिशय अश्लाघ्य टीका केली। महाराष्ट्रातून या सगळ्या वक्तव्याचा निषेध होतोय। आम्ही सुद्धा सगळ्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि नवन्या वाघमाऱ्या उर्फ चिलटमाऱ्या याच्या तोंडात जिभेत शिस ओतलं पाहिजे आणि याला टकमक टोकावून ढकलून दिलं पाहिजे। मराठा आरक्षण आंदोलक आणि वकील योगेश केदार यांनीही वाघमारेंना इशारा दिलाय। नवनाथ वाघमारे, तू मोठी चूक केली, आमच्या आया बहिणींवर खालच्या भाषेत बोललास, मागे मार खाण्यापासून मी तुला वाचवलं होतं, पण यापुढे तुला जो कोणी ठोकेल त्याचे केस आम्ही फुकट लढू, अशी पोस्ट योगेश केदार यांनी केली आहे। जरांगे पाटलांनीही नवनाथ वाघमारेंवर घणाघात केलाय। मी घुसली म्हणलो का? तुम्ही जे प्रश्न विचारले मी म्हणलं त्याच्या दुसऱ्याच्या घरात घुसली। मी जे बोलतो ते नेत्याला बोलतो, आया बहिणीवर बोललो नाही ना। त्यांच्या अशी पळून गेली घरात घुसली, सुरुवात तुम्ही केली ना। आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार। तुम्ही आता लेकी बाल्यावर बोलणार असलात, आता सुट्टी नसती, आता सुट्टी नसती। म्हणून जरांगे काय हरिभक्त परायण काय अभंग समजावून सांगतायत का? लोकांच्या रंगावर, लोकांच्या व्यंगावर, लोकांच्या आईबापावर दूध गरम पाजलं का थंड पाजलं, ही कुठली भाषा आहे? सहन करा ना मग थोडीशी। मी काय म्हणतो, तुमचा बोलला की आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट, सहन करावं थोडंसं तुम्ही, आम्ही नाही का सहन करत। नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातल्या महिलांनी आंदोलन केलं। नांदेड जिल्ह्यात आल्यावर वाघमारेंच्या तोंडाला काळं फासण्याचा इशारा मराठा महिलांनी दिलाय। मराठा महिलांबद्दल तुम्ही अपमानकारक वक्तव्य केलेलं आहे, या गोष्टीचा तुम्ही विचार करा की कुठल्या खालच्या दर्जाचं वक्तव्य तुम्ही केलेलं आहे। येणाऱ्या काळात तुम्ही नांदेडमध्ये पाय ठेवून दाखवा, तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय मराठा महिला स्वस्थ बसणार। आमचे कुठेतरी ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन जे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले किंवा माझी पत्नी कुणबी समाजाची आहे, सून मराठा समाजाची आहे, मग हे बोलत असताना कुठेतरी मराठा समाजाच्या मुली तुम्ही सुना केल्याच्या नंतर ओबीसीचे प्रश्न मांडणार नाहीत का, ही त्यांच्यावर आगपाखड करण्याच्या नादामध्ये कुठेतरी राज्यातील मराठा मुलींच्या बाबतीत जे माझ्याकडून वक्तव्य गेलं, बोलण्याची माझा कुठलाही मानसिकता नव्हती। बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो, त्याबद्दल माझ्या राज्यातील बहिणीनं कुठेतरी मला पदरात घ्यावं।